पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावण्याचा धूमधडाका सुरू केलेला आहे। चार दिवसांपूर्वी सोमेश्वर, चिंचखरी, तोंडदे, कुर्तडे आदी भागातील रस्ते, पूल, साकव या कामांची त्यांनी भूमिपूजने केली। पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचे ग्रामीण भागात आगमन होताच नेते, कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं। मी जे बोलतो ते करूनच दाखवतो असं सांगताना पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी विरोधकांवर प्रथमच कडक शब्दात टीका केली। मी तर सरपंचांना स्पष्टच सांगितलंय की दम द्यायचे दिवस आता संपलेले आहेत। चांगल्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील सगळ्यामध्ये पुढे जाऊन काम करण्याची त्यांची तयारी आहे। त्याच्यामुळे कुणीतरी हातात चैनी गळ्यात चैनी घालून दम देण्याला सोमेश्वरला याची काही गरज नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश रसाळ आणि गजानन पाटलांच्या नेतृत्वाखाली आहेत ना सक्षम। कोणीतरी नाशकातल्या माणसानं चैनी घालायच्या, आता सोन्याची कडे घालायची आणि आमच्याकडे दादागिरी करायची। पालकमंत्री मी आहे एवढं फक्त सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे। आणि जर नाशण्यातलं कोण सोमेश्वर मध्ये येऊन दादागिरी करत असेल तर त्याची दादागिरी नाशण्यातच ठेवणं ही काळाची गरज आहे। प्रकाश या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते गजानन पाटील, सोमेश्वर ग्रामपंचायत सरपंच दीपाश्री पाटील, सौ कांचन नागवेकर, सदस्य अभिजित बोरकर, माजी सभापती प्रकाश रसाळ, भैया भोंगले यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आपली बांधिलकी विकासाबरोबरच असल्यानं माझ्यावर कोणी किती टीका केली तरीही मी पक्षविरहित कामं करीतच राहणार असं देखील सांगितलं। अनेक भाजप शिवसेनेच्या लोकांनी शहरामध्ये आमच्या सगळ्यांवर टीका केली आणि रत्नागिरी शहरातलं एकही विकासाचं काम सुरू होणार नाही अशा पद्धतीच्या वर्जना केल्या। आज आम्ही सगळीच्या सगळी कामं रत्नागिरी शहरातली सुरू करतोय। सोमेश्वरची लोक ज्यावेळी रत्नागिरीमध्ये एक मेला जातील तर रत्नागिरी शहरातले सगळेच्या सगळे रस्ते डांबरीकरण झालेले आपल्याला दिसतात।